नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे गुरुवार आणि डेट आहे 26 फेब्रुवारी आणि वाजल्यात 11 वाजून 40 मिनटं झालेले आहेत आणि 12 वाजून 5 मिनटाचं लग्न आहे आणि मला पोचायचं आहे. अजून माझ्याकडे गाडी नाही मिळत आणि मी वैभवला कॉल केला होता. पियुष गेला गाडी घ्यायला R15. आता R15 घेऊया आणि लग्नासाठी निघूया. काल जास्त काहीच शूट नाही केलं. मला वाटलं खूप सारं शूट केलं मी, पण काहीच नव्हतं शूट केलं. ॲट लास्ट व्लॉग 7 मिनटाचा पण नाही बनला, तर त्यासाठी मी सॉरी बोलतो. आज प्रयत्न करू. आज GTवर एक व्हिडिओ पण शूट करायची आहे, ती तुम्हाला लवकरच बघायला भेटेल जर शूट झाली असेल तर, कारण ती एडिट मी नाही करणार, मिळत चिरागच एडिट करणार आहे. तर चला पटापट निघूया. तर मित्रांनो, आता मी निघालो जायला आणि वाजले आहेत 11 वाजून 50 मिनटं झालेले आहेत. आता थोडा स्पीड वाढवतो कारण की ऑलरेडी टाइम झालेला आहे. आता काय बोलू तुम्हाला, ऊन तर खूप आहे. आता काय करणार, आहे तर आहे. खायला लागलाय हो. आत्याच्या लग्नातला 5वा आईस्क्रीम खाल्लेला आहे. बस दीपार्थ दीपम समर्पयामि पुत्रीला नमस्करोमि समर्पयामि. हाय हाय हाय. आकाश देवता 1:45 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चालले आहेत परत चिरागच्या घरी. अरे चिराग, भारी कपडे घातलेत रे, खतरनाक. तर मित्रांनो, चिरागचं पार्सल आलेलं आहे. काय आहे याच्यामध्ये गेस करा. यापुढे तुम्हाला याची अनबॉक्सिंग बघायला भेटणार आहे. कुठे? आपल्याच चॅनलवर. गाईस, DJIचा गिम्बल आहे यामध्ये. व्हिडिओ रापचिक येतील, रापचिक. थांबा, आता तुम्हाला अनबॉक्सिंग करूनच दाखवतो. तर हा आहे गिम्बलचा बॉक्स आणि याच्यामध्ये निघालं एक चार्जरची वायर आणि गिम्बल, फक्त अजून काय नाही दिलं. आणि जर तुम्हाला हा रेंटवर पाहिजे असेल तर किती रे? 1000 रुपये दिवस. मस्ती नाही करत खरंच. घर से निकलते ही कुछ दूर चलते ही गाड़ी को पेट्रोल पंप नजर आता है. आता वाजलेले आहेत 3 आणि मी घरी चाललोय. लग्न अटेंड करून झालेलं आहे. मी फक्त बाहेर एक व्हिडिओ काढण्यासाठी गेलेलो, पण व्हिडिओ शूट काही आज झाला नाही. ते आता आपण पोस्टपोन केलेलं आहे, ते तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. कारण गिम्बल नवीन होता, तर गिम्बलची सेटिंग करायला वेळ लागेल. तर आता पाहूया पुढे प्लॅन काय होतो. परत लग्नात जायची म्हणजे इच्छा तर नव्हतीच. मी खास व्हिडिओ काढण्यासाठी गेलेलो, पण आज व्हिडिओ पण राहिली आणि चला घरी जाऊया. भाई, एक तो ये फाटक बंद कर दो, नाही तो कुछ तो पर्याय दो. अर्धा 1 तास थांबायला लागतो इथे फाटकामध्ये. नेहमी तो झालं आहे बघा. आत्ता जस्ट आलाय मी, पण ट्रॅफिक ऑलरेडी एवढे आहे म्हणजे लोक कधीपासून थांबलेत. फाटक फाटक अँड फाटक. जेव्हापासून हे 4 लेन झालेले आहेत ना 2च्या जागी, तेव्हापासून फाटकवाल्याने लावून टाकलेत पूर्ण. तर गावामध्ये साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेतलं, कारण की आता एका कामासाठी चाललोय आणि आता मी आहे पालघरला. म्हणजे घरी जाता जाता वेळ पण होऊ शकतो, काही सांगू नाही शकत, म्हणून आधीच दर्शन घेतलं आणि मठामध्ये येऊया परत येताना काम झाल्यानंतर. तर आता वाजलेले आहेत 6:15 आणि समोर सनसेट ही होत आहे.
आणि आम्ही पण चाललेत कुठे आता पहिले पालघरला जाऊ मग तिथून घरी जाऊ. आता कुठे आहेत हा बघा रोड आणि माझ्यासोबत आणि तर आता वाजलेले आहेत 6:35 झाले आहेत आणि मी आलोय मठामध्ये दर्शनासाठी. आता वाजलेले आहेत 8:45 आणि आता जेवतो. घरी कधी चालू होतो बसलो होतो रील एडिट करत आणि व्लॉगही एडिट केलेला आहे या अगोदरच्या क्लिपपर्यंत. आजही जास्त शूट नाही केला. थांबा थोड्या दिवस तुम्हाला रिझल्ट्स समजतील काय चालू आहे नक्की. तर आता जेवूया आणि मग बाहेर जाऊया आणि परत थोड्या वेळात घरी येऊ. आता जेवणामध्ये आहे टॅमॅटो कांदा फ्राय आणि चपाती. तर आता जेवून निघालोच होतो बाहेर. तर हा तर बसलेलाच आहे इथे. तुलसी ब्लॉगर भेटलेले आहेत ज्याची डिमांड खूप हाय आहे आणि आमचे अनुष भाई जेवून आले, आम्ही जेवायला चालले. तर काय तुलसी कसा आहेस? मस्त एकदम मजेत. तू कसा आहेस? आपल्याला आता फिरायला जायचं आहे प्लॅन बनवायचा आहे. आपला आता दमणचा प्लॅन बनतोय. कुठे? दमणला जायचं. मला वाटलं देवदर्शनासाठी. दमण वरून गोव्याला जाऊन देवदर्शन करून परत यायचंय. ओके. आत्ता मी घरून निघालोय ईस्टला चाललोय उमरळी ईस्टला गुड्डीकडे. आणि रात्री चालण्याचा प्लॅन तर सध्या होतच नाही मिळत म्हणजे मी घरीच नसतो तर म्हणून गाडी चालवूनच सुख भेटते मग रात्री. आता 2-3 दिवसानंतर पाहूया जायलाच लागेल चालायला कारण की शिर्डीला पण जायचं 1 महिन्यानंतर म्हणजे 20 दिवसानंतर. नेहमी जर असाच फाटक खुल्ला भेटला तर खूप बरं वाटेल पण काय ते होत नाही. आत्ता भेटला आहे. तर मित्रांनो घरी गेलो 1 वाजता. आता पप्पांची गाडी घेऊन आलो पालघरला फाउंटनला. 1:30 वाजलेले आहेत आणि आता मसाला पापड खाल्लेला आहे. एकटाच आहे मी आणि आता मी बिर्याणी खातोय आणि माझी व्हिडिओ काढायला कोण नाही मिळत म्हणून मी जे मला बिर्याणी घेऊन आल्यात त्यांनाच व्हिडिओ काढायला लावतो. थँक्यू काका बिर्याणी म्हणजे माझी व्हिडिओ काढल्याबद्दल. आता मी बिर्याणी खातो आणि परत 2:20 झालेले आहेत आणि मी घरी पोचलोय जस्ट. तर आता जस्ट घरी आलो आणि आता व्हिडिओ एडिट करतो उरलेली आणि प्रोड्युसिंगला टाकतो आणि झोपतो आणि मग उद्या सकाळी उठून अपलोड करतो. थंबनेल आणि टायटल उद्या सकाळीच बघतो नाहीतर आता जमलं तर आता. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.